मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळ सकाळी उठून एकदम झालेलो आहे रेडी मित्रांनो. तर खाली आलो, थोडंफार काम वगैरे केलं. तर मित्रांनो आज स्पेशल दिवस मित्रांनो. तर आज गोरोबा काकांची पुण्यतिथी मित्रांनो, संत गोरोबा काका. तर आमच्या इथं मंदिर आहे सगळ्यात मोठं मित्रांनो. तर तिथं आज कार्यक्रम आहे मोठा, कीर्तन वगैरे जेवण वगैरे तिथं होणार आहे. तर मी आज तुम्हाला फुल एकदम प्रोसेस दाखवणार मित्रांनो. म्हणजे पूर्ण दिवसभरात मी काय करतो नेमकं नाही, कशी पुण्यतिथी आम्ही साजरी करणार आहे. तर चला, सगळ्यात पहिले मी तुम्हाला मंदिरात नेतो आणि मंदिराची थोडीफार सिनेमॅटिक शूट देतो आणि त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला, ते फायनल मित्र मंदिरात आलो होतो. तर मित्रांनो, ही मूर्ती आमची मेन गोरोबा काकांची आणि मागं विठ्ठल आणि रुक्मिणी. तर आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर चला. रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नाथा घरी वागतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जाहरा माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावला का. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय केली असतील. तर संध्याकाळी जो कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे ना, तर तो ह्या मंडपात होणार आहे, इथं कार्यक्रम होणार आहे. तर चला आता जाऊ डायरेक्ट आपण घरी. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण आयुष्याला सोडून आलो स्टँडवरती. तो गेलता कॉलेजला, गेलता पुण्याला. तर बऱ्याच दिवसानंतर तो आज आलेला आहे, त्याला आणत जायचं आपल्याला. तर चला त्याला घेऊन येऊ. तर फायनली मित्रांनो, आयुष आता आपल्याला भेटलेला आहे. तर आयुषला घेतलं आता आणि आता डायरेक्ट त्याला घरी पिकअप करू आपण, घरी सोडू आणि चला डायरेक्ट आपण जाऊ आपल्या घरी. तर मित्रांनो, आलो आता घरी आणि आज बाजार आहे, त्यामुळे जास्त काही शूट नाही करणार मी बाहेर जाऊन. तर आता डायरेक्ट मंडपात जाऊन शूट करू. तर मित्रांनो, तर आता आपल्याला इथं स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. तर इथं मंडप वगैरे दिलेला आहे आणि आत्ता पथवन मी पूर्ण किराणा आणि सगळं भाजीपाला घेऊन आलो आहे. तर प्रथम आता इथं आहे आणि इथं भाजीपाला आहे. तो भाजीपाला आणला आता आम्ही बाजारातून. तर मी व्हिडिओ नाही शूट केला कारण की आधी गेलो आम्ही बाजारात. आता तुम्हाला मी किराणा दाखवतो. ते किराणा पण आणला आहे, आम्ही पण दोघंच होतो, स्कूटीवर टाकून आणला. हां. तर मित्रांनो, आता चाललेलो इस्त्रीचे कपडे आणला. तर इस्त्रीचे कपडे टाकलेत मागाशी. तर इस्त्रीचे कपडे घेऊन येऊ आणि मग जाऊ आपण तिथं पण बरंच काम राहिलं आहे आता. तर तिथं पण बरंच काम राहिले आपलं. आता जार वगैरे आणायचे. तर पहिल्यांदा कपडे घेऊन जाऊन मग जारांती घेऊन. ब्लॉगमध्ये असं बघत राहा, ब्लॉग लय भारी ब्लॉग होणार आहे. 100% सबस्क्राईब करा, लाईक करा. तर चला मित्रांनो, कपडे घेऊन निघू घरी. तर मित्रांनो, आता कढीपत्ता आणला गेलो, आयुष्य मी दोघं गेलतो. तर कढीपत्ता आणला आणि सगळं मटेरियल आणून घेतले, भाजीपाला ती. आणि जार आत्ता आणायला गेलो आम्ही. प्रथम मी अजून 1-2 जण होतो, दादा वगैरे होते, आयुष होता. तर जार वगैरे आणला आता. अजून बघू दुसरं काही काम आहे का आणि मग तुम्हाला भेटतो, डायरेक्ट दुसरं काम करतो. तर फायनल मित्रांनो, आता भांडे आले, तर भांडे घेऊन आलोय. पूर्ण गँग आता इथं. ते 3 बघुले आणले आहेत आणि छोटे 12 बघुले. तर आता अजून भांडे ते घेऊन येऊ. तर मित्रांनो, आता आलो आपण टाकी न्यायला. तर टाकी आत्ता इथं ठेवली मध्ये आणि चाललं एकटाचे. तर आयुष पण आला माझ्या संग. आयुष मागून येतं दुसरी गाडी घेऊन, कारण की आमची दुसरी गाडी स्टँडवर होती ना, तर ती गाडी घेऊन ते येत आहे. तर चला आता टाकी घेऊन जाऊ डायरेक्ट घरी. तर मित्रांनो, आता स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे. तिथे सगळे आले जातात. तर तिथं आत्ता पूजा वगैरे करू आणि स्वयंपाकाला सुरुवात करू. बघा.
मित्रांनो तर आत्ता मी आलतो घरी, तर कपडे वगैरे चेंज केले, तर कपडे घातले असे, कुर्ता घातलाय, व्हाईट पॅन्ट घातली. तर मी इकडे आलतो कारण की तिथं आहे ना आत्ता हरिपाठ सुरू झाला मित्रांनो, तर फुल एकदम आवाज आहे त्यामुळे मी तुम्हाला जरी बोलून सांगितलं तुम्हाला काही दाखवायचं असेल तर मला सांगता नाही येणार. तर त्यामुळे मी घरी आलो, कपडे वगैरे चेंज केले आणि म्हणलो जरा थोडंफार इथं बोलून घेऊ, रेकॉर्ड करून घेऊ. तिथं गॅप मिळाला तर तिथं पण मी रेकॉर्ड करीन, पण जरा मागं जाऊन वगैरे करण कसं तरी, तर तुम्हाला मी दाखवेन. तर आता जाऊ तिथं आपण आणि मी तुम्हाला दाखवतो त्याला छोटाले मुलं आहेत मित्रांनो, तर एकदम मस्त हरिपाठ करते येतं, तर तुम्हाला मी दाखवतो ते. तर चला जाऊ तिकडे डायरेक्ट. माईक चालू करा. बटन चालू करा. मंडळ, कुंभार गल्ली आणि संपूर्ण कोळगाव आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. आणि ही साजरी करत असताना आपले बालकीर्तनकार हरिभक्तपरायण परशुराम महाराज झरेकर यांचं कीर्तन या ठिकाणी ठेवलं. मी सर्वप्रथम या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन. कारण का, आपला कीर्तनकार हा छोटा आहे, कार्यक्रम हा मोठा एक जण पूजा करत होता, हातावर गंध गोळी उघडतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. झाला का ग? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आज खुरपायला जरा लवकरच जाऊ. रामकृष्ण हरी करतोय देव पूजा, रामकृष्ण हरी रामकृष्ण. आणि तो राम बोला ना, त्याला सांग मी घरात नाही म्हणून. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढाच राम आला. रामभाऊ म्हणतो, वहिनी ओ वहिनी, गणपतराव कुठे आहेत? हरी रे तर मित्रांनो आता आम्ही कूलर त्यांचं म्हणणं आहे की कूलर लावून टाका, तरी पण आम्ही लावलेला आहे कूलर. मला तीन आम्हाला कळले तरी पण कूलर लावला आहे. फुले गँग मित्रांनो आता चाललेली सगळी गँग पाणी आणायला चालली. तर तिथे समोर जार भरून ठेवलेत आणि तिथून आता जार घ्यायचे सगळेजण उचलले 2-3 जार. तर घेऊन जाणार ही गँग बसली इथं. तर टमटम चाललं की ओंकार चंदन स्वतः. तर जार भरले तर फुल मागत आता चाललेले ते. चला चला.
मंडळ, कुंभार गल्ली आणि संपूर्ण कोळगाव आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. आणि ही साजरी करत असताना आपले बालकीर्तनकार हरिभक्तपरायण परशुराम महाराज झरेकर यांचं कीर्तन या ठिकाणी ठेवलं. मी सर्वप्रथम या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन. कारण का, आपला कीर्तनकार हा छोटा आहे, कार्यक्रम हा मोठ्या कार्यक्रमामध्ये एवढ्या छोट्या कीर्तनकाराला कीर्तन देणं हे फार मोठ्या माणसाचं काम आहे. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो होतो पूर्ण गँग. आयुष तर जेवण करतो मित्रांनो. कार्यक्रम वगैरे झाला एकदम ओके मध्ये. तर आत्ता आलो तुम्ही बाहेर जरा काम वगैरे केलं सगळं. त्यानंतर आलो मित्रांनो तिथून, सगळी झाली साफसफाई वगैरे झाली आणि आलो आत्ता घरी. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल. तर भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू ह्या व्हिडिओला इथंच आहे. तर व्हिडिओवर वेळ असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया का परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.